नमस्कार. आपण मसरूळमध्ये आहोत. डॉक्टर राहुल नाईक यांचं आपण इथे गॅस फिटिंगचं काम केलेलं आहे. डॉक्टरांनी सेफ्टी विचार केला. सिलेंडर जे आहे ती काही अडचणीत ठेवलेला आहे आणि एकाच टाकीवरती किचनसाठी पण लाईन केलेली आहे आणि फ्लॅटमध्ये 2 बाथरूम आहे. दोन्ही बाथरूममध्ये गिझरसाठी पाईपलाईन केलेली आहे. म्हणजे एकाच टाकीवरती किचनला पण सप्लाय जाईल आणि 2 बाथरूममध्ये सप्लाय जाईल अशी आपण सिस्टम बनवलेली आहे. आता आपलं काम करून झालेलं आहे. आपण आता टेस्टिंग करतो. आपण आता हाय प्रेशर रेग्युलेटर चालू केला आहे. लाईनीमध्ये आपला गॅस इन होत आहे. आता आपण टेस्टिंग केली आहे. ओके, याच्यात सरळ आपली लाईन आपली मध्ये गेली. पेन्सिल खाली आली. खाली आल्यानंतर आपली PCC मध्ये लाईन गेली आणि इकडे आली. इथे आपला झाला टी. आता तिन्हीकडे सप्लाय झाला आपल्या इथून. एक किचनला सप्लाय झाला एक बाथरूमकडे. आधी आपण तिन्ही पण आपण सप्लाय चेक केली. एक सरळ वरती लाईन आली, ही आपली किचनला गेली पुढे आणि जे एक लाईन इकडे गेली ती बाथरूमकडे गेली. हा किचनचा पॉईंट आहे. याची पण आपण टेस्टिंग केली. ॲक्च्युली आपण हा पार्ट टाकताना पण आपण याची टेस्टिंग केली होती. इथे नंतर कॉक येईल आणि कॉकच्या पुढे शेगडीला लाईन करू. सरळ लाईन आपली आली इकडे. आता इकडे आपला दुसरा टी झाला. एका बाथरूमला लाईन गेली, ही एका बाथरूमला लाईन गेली, ही दुसऱ्या बाथरूमला गेली. तिन्ही बाजूने आपण चेक करत आहोत, कुठेही लिकेज नाही. सरळ लाईन मागे आली, बॅक साईडने जाऊन सरळ मध्ये आली. मध्ये आल्यानंतर सरळ वरती गेली. आपला पहिला बाथरूम याच्या पण आता टेस्टिंग करत आहोत. कुठल्याही प्रकारचं लिकेज नाही. ओके, आता होल्ड करा. इकडनं आपली दुसऱ्या बाथरूमसाठी लाईन मध्ये आली, सरळ वरती गेली. याच्यापर्यंत टेस्टिंग करत आहोत. कुठल्याही प्रकारचं लिकेज नाही. अशा प्रकारे आपली एकाच टाकीवरती किचनसाठी व 2 बाथरूमसाठी आपण पाईपलाईन केली आहे. टेस्टिंग पण केली आहे. ओके.